कोणीतरी म्हटलेलं आहे की आई वडिलांची माया ही कधीही कमी होत नाही. मग आपण कितीही मोठे झालो व ते म्हातारे झाले तरीही. तर हे आहेत माझे आजोबा, ज्यांचं आता वय झालेलं आहे. हळूहळू त्यांना काही सुधरत नाही, पण आपली लेक व नातवंड येणार यासाठी ते खूप खुश होते. मी लहानपणापासूनच आजोबांची पूजा बघत आली आहे. मी जेव्हा कधी लहानपणी आजोळला यायची तेव्हा आजोबा आम्हाला सकाळी लवकर उठवायचे. उठा, आता किती वेळ झोपणार, व ही शब्द कानावर यायचे. तेव्हा आजोबांचा आवाज ठळकदार असायचा. पण आज एवढ्या वर्षातून पुन्हा मी आजोबांना पूजा करताना पाहिले तेव्हा मला अगदी गहिवरून आलं. कारण आजोबांचा तो आधीचा आवाज आता मला जाणवला नाही. माझे भावंड झोपले होते तरीही आजोबा त्यांना काहीच बोलले नाही. कारण आजोबा आता म्हातारे झाले आहेत. पण एवढी वर्ष झाली तरीही ते त्यांचं डेली मॉर्निंग रुटीन तसंच ठेवतात. आजोबा कामाला जाताना आम्हाला प्रत्येकाला विचारून जायचे की तुला काय पाहिजे. मग आम्ही संध्याकाळ झाली की आजोबांची वाट पाहायचो. मग गावातून येताना आजोबा प्रत्येक नातवंडाला एक वडापाव व ज्याला ज्या फ्लेवरची पेप्सी हवी आहे ती, म्हणजे मला दुधाची आवडायची तर दुधाची, असे आणायचे. मग आम्ही सर्व बहीण भावंड एकत्र मिळून खायचो. पण आताचे स्वरूप हे थोडे वेगळे आहे. आम्ही आजोबांना त्यांना जे आवडतं त्यांच्या आवडीचे पदार्थ हे घेऊन जातो. पण त्यातूनही माझ्या नातवंडांना मॅगी आवडते म्हणून ती आजोबांनी आणून ठेवली होती. ते पाहून माझे डोळे पाणावले. एवढेच नाही तर आपली लेक म्हणजे माझी आई सासरी जाणार म्हणून शेतात जी भाजी दिसेल ती सर्व ते गोळा करून देत होते. पुन्हा घरी परतताना आई आजोबांच्या गळ्यात पडून रडली. कारण आजोबा आता म्हातारे झालेले आहेत. पण आजोबा मात्र तसेच जड अंतःकरण करून उभे होते. आपल्या डोळ्यातून एक अश्रू देखील गळू दिला नाही. आपल्या लेकीला खचून दिलं नाही. हीच ती बापाची माया. व आम्ही आजळवरून घरी आल्यावर त्या दिवशी पूर्ण दिवस आजोबांनी शेतात काम करण्यात घालवलं. कारण त्यांना आमची आठवण जास्त भासू नये म्हणून. तर असेही माझे आजोबा ह्या शब्दातच खूप काही आहे. आणि हा शब्द ऐकणारे मला वाटतं आपण शेवटचीच पिढी असू. कारण आत्ताच्या मुलांना आपल्या आई वडिलांचं प्रेम कळतच नाही. तर मग आजी आजोबा हे तर लांबचेच झाले, नाही का?